भारतीय सैन्य दलानं काल रात्री कारवाई झाली त्याच्या पाठी आम्ही उभे असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली असल्याचं सांगत त्यांनी सैन्य दलाच्या कारवाईवर समाधान व्यक्त केलंय। गेल्या आठवड्यात जे काही काश्मीरमध्ये घडले त्यामुळे साहजिक देशात लोकांमध्ये एक अस्वस्थता होती। निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27 लोक मारले जातात, हे देशाच्या सुरक्षेला छेद देणारे होते। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पीओके जो त्यांनी 48 मध्ये घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे। पीओके मध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथे दारू गोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते। हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली। पीओके मध्ये हल्ले झाले त्यात एक बदल दिसतो की जे काश्मीरमध्ये घडलं, घटना घडल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये स्थानिक जनता महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत उभी राहिली असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं। गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सर्व देशामध्ये लोकांच्या मध्ये एक अस्वस्थता होती। लोक येतात कधीकडनं ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27-28 वर्षे भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला लगेच भूमिका घेणं शक्य नव्हतं। पण हे करत असताना काळजीपूर्वक निकाल घ्यायची गरज होती। दोन भाग आहेत, एक भारताचा नकाशा नजर समोर ठेवा, पाकिस्तानचा नकाशा नजर समोर ठेवा। भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये पीओके पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग 1948 साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्यात आहे तिथंच हे हल्ला करण्याचं स्थान केंद्रित केलं असं दिसतं। आणि त्याचं कारण असं आहे की पीओके या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथे ट्रेनिंग दिलं जातं, तिथे दारू गोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तानकडून पिकवली। जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान हिंदुस्थान यांची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि ही काळजी भारतीय हवाई दलाने घेतली आणि जे हल्ले झाले ते पाक ऑक्युपाईड काश्मीर इथे झाले। यावेळेच्या स्थितीत एक आणखी बदल दिसला की जो काही 10 दिवसापूर्वी झालं काश्मीरमध्ये ते झाल्याच्या नंतर या देशात आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेच्या बद्दल सुद्धा शंका होती। पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर याचा आनंद असावा असा एक दिवस घडली। सर्व काश्मीरमधली स्थानिक जनता ही भारताच्या बरोबर उभी राहिली। ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मत व्यक्त केली। जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक मताने हा जो हल्ला झाला दहशतवाद्यांचा त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला।